हॅलो नमस्ते केम छो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत. आणि इथं तुमच्या भावाच्या मुखामधून बाहेर पडलेले शब्द मी सांगतो तुम्हाला. वी बॅक बेबीज एवढंच होतं. आणि तुमच्या भावांच्या स्टुडिओच्या चावीला इलास्टिक टाकले ते कुठलं माहितीये का? ऑफकोर्स अंडरपॅन्टचं फुल्ली इलास्टिक फुल्ली फंटास्टिक. जस्ट किडिंग गाईज, मनावर ना घ्या जो माझे शब्द. आणि पावसाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याचे टेम्परेचर असल्यामुळे ना माझ्या हृदयाच्या चौथ्या भागामधून आवाज आला आपले जनावर उन्हाचे ताणले झाले, पण इनकी मा की पेरू की पायल बांधून एक बी पाणी नाही पिलं. मग हृदयाचे उरेल 3 भागाने युती केली, चौथ्या भागावर 100 स्पीड न घोडसवारी करून टाकली. इसकी बात तो मेरे मन में ऐसा धक धक होने लगा रे बाबा. आणि या स्टोरी मधून तुम्हाला एक बोध भेटतो, तुमच्या भावाकडे स्क्रिप्ट नसल्यावर तो काही बी बडबड करू शकतो. आणि तुमच्या बी कॅपॅसिटीला सलाम आहे भैया, तुम्ही इथपर्यंत तुमचं मन मजबूत ठेवून ऐकलं. आणि थोड्या मी बैल चारायला काय घेतले, सूर्यदेवनात लयच मनावर घेतलं. शरीराच्या एक कोपराने सुटला जिथून घाम निघू राहिला. सगळे वडे नद्या भरून चालू आहे. जास्त खोलीवर नका जाऊ, केसामधून निघणारे घामाच धारा म्हणून. आणि तुम्ही जर 2-4 सेकंद मागे जाऊन पाहिलं तर गोरा दिसत होतो मी. हँडसम बॉय. आणि थोड्याच वेळेस पप्पाजींनी 10 टायरची कमान माझ्या हातामध्ये सोपवली आणि मला जबाबदारी दिली की आपली 10 टायर सुखरूप स्टुडिओ चांग घेऊन. मी माझं काम केलंय, तुम्ही तुमचं करा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब गाईज.